सहर्ष स्वागत करीत आहेत। आपले सर्वांचे लाडके शशीद दादा यांच्या माध्यमातून ही अतिशय उत्कृष्ट स्पर्धा या ठिकाणी आपल्या भेटीला आलेली आहे। पहिला चेंडू घेऊन येतो गोलंदाज। पहिला चेंडू अतिशय चांगला आणि थर्ड मॅन आणि कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। या चेंडूवर 4 धावा मिळतात। चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतात 4। येतोय दणदणीत खणखणीत चौकार। नाही पुन्हा एकदा अतिशय चांगला देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो। चेंडू जातोय लॉंग आणि लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या बाहेर, धावा येत आहेत 4। येतोय दणदणीत चौकार। 8 धावा होत आहेत। फलंदाजाने 2 चौकार तटवलेले आहेत। येणाऱ्या चेंडूवर त्या चौकाराची आतषबाजी झाली तर साक्षी इंटरप्राइजेसचे सर्व सतीश मातेसाहेब इनामपुरी यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिले जाणार आहे। नक्कीच महागुरु, इथे मात्र हा चेंडू यावेळेस चांगला चेंडू आहे। पंच या ठिकाणी सांगतात योग्य चेंडू आहे, कोणती धाव मिळत नाहीये, कोणती या ठिकाणी धोका नाहीये। या ठिकाणी मात्र धावा आहेत त्या 8 आणि आमचे अनिकेत दादा आमचे स्कोरर, खऱ्या अर्थाने जर महागुरु आपण विचार केला ना, नेहमी स्कोरर जे गुणलेखक आहेत ना, आपल्या समालोचकाच्या पाठीचा कणा असतो, त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व माहिती मिळत असते। पुन्हा एकदा जाऊया, गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज राहिलेत। मनोज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत। हा चेंडू चांगला आणि चक्क दांडी 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 गोल। फलंदाज होतो या ठिकाणी त्रिफळाचीत। आणखी एक धक्का या ठिकाणी बसतोय डीजे। गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी। साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी। नवाजलेले खेळाडू आले, नवाजलेले खेळाडू आले, क्रीडा कौशल्य दावायला। तर इथे सन्माननीय धनाजी पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे। यावर व्यासपीठावर साक्षी ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत आहे। नक्कीच महागुरु, मी खऱ्या अर्थाने बऱ्याच ठिकाणी समालोचन करतो, पण असं आयोजन मी पहिल्यांदाच बघतोय। सर्व प्रेक्षकांची या ठिकाणी जेवणाची सोय, समालोचक असतील, स्कोरर असतील, पंच असतील आणि सर्व खेळाडूंची सुद्धा या ठिकाणी दुपारच्या जेवणाची सोय झालेली आहे। त्याबद्दल मी सतीश दादांना नक्कीच या ठिकाणी धन्यवाद देईन। दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा गोलंदाज येतोय। यावेळेसचा सुद्धा चांगला चेंडू, पूर्णपणे फलंदाज या चेंडूवर बीट होतोय, उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय। चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि धाव संख्या सुद्धा स्थिर आहे, ती मात्र 1 बाद 8 अशी। षटक क्रमांक पहिले सुरू असताना पडले विरुद्ध काटे या 2 संघादरम्यान हा अतिशय चुरशीचा दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे। मनोज यावेळेस चेंडू मात्र उंच तटवतोय, चेंडू जातोय त्या ठिकाणी सीमारेषा पार, धावा या ठिकाणी मिळतील 6। पंच आमच्याकडे वळतात, धावा येते 6। येतोय दणदणीत खणखणीत षटकार डीजे। सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला। रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला। रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती। चला काटे संघ जास्त वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा, कारण यानंतर अजून एक लढत होणार आहे, त्यामुळे आपण सहकार्य करा। वयस्कर भान ठेवा, कारण 4 षटक तुम्हाला केवळ 20 मिनिटांचं टायमिंग दिलं जाईल। यानंतर अजून एक अंतिम लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल, विजेता संघ विरुद्ध टीम उत्तर शिवशी होणार आहे। नक्कीच योगेश दादा, या ठिकाणी खरोखर स्पीडअप करावा लागेल, कारण आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये आजचे सर्व सामने या ठिकाणी क्लिअर करायचे आहेत। तर अतिशय चांगली स्पर्धा आहे। मी अगोदर सांगितलं, असं आयोजन फारच क्वचित पाहायला मिळतंय। नंतर सतीश दादांनी हे अतिशय चांगलं आयोजन केले आहे। आज खऱ्या अर्थाने आपण 40+
मास्टर हे सर्व खेळाडूंची ही स्पर्धा आज लॉट पाहतोय आणि त्यामध्ये आता हे दोन संघ अतिशय जवळचे संघ माझ्या म्हणण्यानुसार की पडले आणि काटे हे साधारण जवळपासचे संघ आहेत आणि एकमेकाचे नेहमीच कच्चे दुवे दोघांना माहिती असतात. कुठला खेळाडू कसा खेळतो हे दोघांना नेहमीच माहिती असतं. तर आता वैयक्तिक आपण पाहतोय पहिल्या षटकात आमचे मित्र अनिकेत सांगतायत धावा होतं 14 गडी होतं 1 बाद आणि दुसऱ्या षटकाची या ठिकाणी सुरुवात होईल. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अर्जुनभाई पाटील. अर्जुनभाई पाटील म्हटल्यानंतर 40+ अध्यक्ष आहेत आणि काटे गावचे आणि तसंच पहिला चेंडू घेऊन येतील. हा चेंडू सुद्धा पंच मात्र आमच्याकडे वळले सांगितलं हा चेंडू स्वेर आहे. 1 धाव वाढेल 1 चेंडू वाढेल आणि ह्या एक अतिरिक्त धावेनंतर संघ या ठिकाणी पोहोचतो तो 1 बाद 15 या अंकावर. खऱ्या अर्थाने अर्जुनदादांचा जर आपण विचार केला ना तर जो रतनबुवा जी ट्रॉफी होते त्यात सुद्धा अर्जुनदादांचं मोठं योगदान असतं नेहमीच. काटे संघाचे एक आधारस्तंभ अर्जुनदादा. पुढचा चेंडू हा चेंडू चांगला फुलटॉच पद्धतीचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मात्र थोडासा त्यांच्या आवाक्याबाहेर. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 1 धाव वाढते. 1 धावेच्या परिनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होती ती 17 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि 4 षटकांचा हा अतिशय महत्त्वपूर्ण सामना असेल. या संघातील जो विजय संघ आहे ना तो शेवटची क्वालिफाय मॅच खेळेल. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे अगदी निकटवर्ती आहे आपले अर्जुनदादा. पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. फलंदाज पूर्णपणे या चेंडूवर बीट होतात चकित होतात. उरलेलं काम यष्टीरक्षक योग्यरित्या या ठिकाणी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या मात्र 1 बाद 17 या अंकावर स्थिर आहे. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी प्रेक्षकांचा उत्तुंग असा प्रतिसाद मिळतोय. अर्जुनदादांचा हा सुद्धा चांगला चेंडू आहे आणि या चेंडूवर सुद्धा दरम्यानच्या काळात आपण पाहूया पंचांकडून कोणता इशारा येत नाही याचा अर्थ या ठिकाणी धाव पूर्ण झाली आहे. या 1 धावेच्या भरीनंतर आपण या ठिकाणी पाहतोय संघाची स्थिती पडले संघाची स्थिती 1 बाद 18 या अंकावर पोहोचते. मला वाटते कदाचित 4 षटकामध्ये 50+ धावा झाल्या तर आपल्याला ह्या 2 संघातील लढत अतिशय प्रेक्षणीय चुरशीची आणि अटीतटीची पाहायला मिळेल. अर्जुनदादा त्यांच्या जवानीच्या काळामध्ये बरेचसे क्रिकेट खेळले असतील. कारण काय की आताची त्यांची जी गोलंदाजीची ॲक्शन आहे ना त्याच्यावरून आपल्याला अनिकेत सर असं समजतंय की अर्जुनदादांनी बरेचसं क्रिकेट खेळलेलं आहे. शिवसेना कल्याण तालुका संघटक आहेत. बरेचसे त्यांच्याकडे पद आहेत. अर्जुनदादा पुढचा चेंडू. यावेळेसचा चेंडू चांगला आहे. इथे मात्र आपण पाहतो पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी तटवतो. रूम मिळते आणि ह्या रूमचा त्यांनी पुरेपूर फायदा केला आहे. 2 धावा मिळत आहेत संघाला. 2 धावा या फलंदाजाला मिळत आहेत. 2 धावांच्या भरानंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहतोय ती 1 बाद 20 अशी. शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकातले असतील. 4 षटकांचा मर्यादित सामना आहे. मी साधारण सांगतो पुन्हा एकदा की 50च्या आसपास जर धावा केल्या ना तर दोन्ही संघाला या ठिकाणी चुरशीचा सामना खेळण्याची संधी असेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळते सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. 1 धाव वाढेल. 1 चेंडू वाढतोय. 1 अतिरिक्त धावेनंतर संघ या ठिकाणी पोहोचेल तो 1 बाद 21 या अंकावर. या ठिकाणी पुन्हा एकदा अर्जुनदादा एक छोटासा रनअप आहे. इथे उंच चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि हो त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. धन्यवाद दिव्यांश सर. उत्कृष्ट संगीत. पुढचा चेंडू घेण्यासाठी पुन्हा एकदा अर्जुनदादा तयार. यावेळेसचा चेंडू सुद्धा पंच आमच्याकडे वळले. सांगितलं हा चेंडू स्क्वेअर आहे. 1 धाव वाढते आणि ह्या अतिरिक्त धावेनंतर फलंदाज करणाऱ्या संघाची स्थिती या ठिकाणी होती ती मात्र 28 धावा. 1 षटकाच्या भरीनंतर धावामध्ये बराचसा मोठा फरक पडतोय. इथे 50+ धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल त्यांचा.
यावेळेस चांगला चेंडू आहे, मात्र इथे शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय आणि इथे एक धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय. तो मात्र 29 या अंकावर 2 षटकांच्या जर समाप्तीनंतर आपण महागुरू पाहिलं ना तर 29 धावा, याचा अर्थ प्रति षटकाला 14.50च्या सरासरीने इथे धावा आल्या. अशाच जर धावा आल्या ना तर इथे जवळपास एक 60च्या आसपास धावा जायला काही हरकत नाही. तरुणीची सुरुवात पडले क्रिकेट संघ इथे खेळतो, खऱ्या अर्थाने फलंदाजी करतो. काटाई क्रिकेट संघाची गोलंदाजी आहे. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय श्री काशीनाथ पाटील खेरेने आणि रतन गोंधले यांचं आगमन झालेलं आहे. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसार, आमच्या साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 या स्पर्धेचे आमचे शिल्पकार साक्षी एंटरप्राइजेस आदरणीय श्री सतीश शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने संजय शेठ म्हात्रे, विजय शेठ पाटील आणि समीर दादा मडवी यांच्या वतीने आणि किशोर पोरजी यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. समीर दादा दलवी यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नक्कीच महागुरू. आताच आपल्याला योगेश दादा मडवींनी जी माहिती सांगितली त्याने असे बरेचसे टुर्नामेंट या आठवड्यात किंवा या महिन्यात लागोपाठ येत आहेत. खऱ्या अर्थाने अशा जर लागोपाठच्या टुर्नामेंट असल्या ना तर या ठिकाणी जे आपले प्लेयर आहेत म्हणजे खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यासाठी खऱ्या अर्थाने पर्वणीच असते. मी कधी कधी म्हणतो ना सर, जरी माझं जन्मस्थान तिकडे तळा मानगाव असेल ना तरी आज मी पनवेल तालुक्यात ना, मला कधी कधी असं वाटतं ना मी चुकून तिकडे जन्माला आलो. पनवेल तालुक्यात माझा जन्म व्हायला पाहिजे होता, मला आणखी संधी मिळाली असत्या. काही हरकत नाही. आमचे योगेश दादा असतील, महागुरू असतील, त्यांच्या माध्यमातून मला इथे समालोचन करण्याची नेहमीच संधी मिळत असते. त्याबद्दल दोन्ही या मान्यवरांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तर जाऊया आपण तिसऱ्या षटकासाठी. हा नक्कीच कृष्णा दादा, नक्कीच सतीश दादांची काय तारीफ करावी, त्यांच्याशी शब्द नाही आमच्याकडे, अपुरे शब्द पडतील. असं आयोजन मी अगोदरच सांगितलं, मी पहिल्यांदा बघतोय. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज आणि अलॉंग द कार्पेट चेंडू तटवतोय. चेंडू त्या ठिकाणी जातोय, तो मिडॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वीरित्या इथे पूर्ण होतोय. या 2 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहतोय ती मात्र 31 धावा षटक क्रमांक 3 सुरू असताना. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आणि ह्या आयोजनाबद्दल आपल्याकडे पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू त्या ठिकाणी यावेळेस मात्र मिडॉन डीप मिडॉपच्या दिशेने चेंडू जातोय. पंच आमच्याकडे वळतोय, सांगतात येतोय दणदणीत खणखणीत चौकार. तर यावेळेस मात्र चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक आहे का? क्षेत्ररक्षक होता, मात्र तो या ठिकाणी प्रेक्षक बनून त्या ठिकाणी राहतोय. चेंडू सीमारेषा पार जाईल. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. धन्यवाद. तर या चौकाराच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहिली ती 39 धावा. यावेळेस मात्र चेंडू आर पार. क्षेत्ररक्षक आहे आणि घेतो या ठिकाणी अचूक झेल आणि संपवतो या ठिकाणी या फलंदाजाचा खेळ. धन्यवाद. महागुरू, या महाराष्ट्र गीताबद्दल तुम्ही काय बोलाल?
ना निश्चित स्वरूपात अतिशय सुंदर संगीत ऐकायला मिळालं की रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एकपणाच्या भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. नक्कीच. आणि या ठिकाणी मात्र झेल सुटतोय फलंदाजाला इथे जीवदान मिळेल. गडगे सर, महाराष्ट्राचं हे गीत गायल्यानंतर ना सगळ्यांच्या अंगामध्ये संचारते. अगदी खरोखर आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान आहे. तेव्हा बोला जय महाराष्ट्र. धन्यवाद. महागुरूंचे आम्ही चेले आहोत. महागुरु जसं बोलतील ना आम्ही त्यांना फॉलोच करणार. महागुरूंना विरोध कधीच नसणार सर. नाही निश्चित स्वरूपात सर्वजण आपण आदर करता. यस. आपण माझे मित्र अनिकेत दादा मला कळवतात की या ठिकाणी 3 षटकांची समाप्ती झाली आणि धावा आल्या त्या 40. म्हणजे जवळपास 13 पेक्षा जास्त सरासरीने इथे धावा जमा केल्यात. आपण मी पहिल्यांदाच बोललो साधारण 50च्या आसपास जर धावा गेल्या ना तर नक्कीच इथे सामन्यामध्ये रंगत निर्माण. थँक्स सुरेश शिंदे साहेब. आज तेजेश गोंधली यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देतो आम्ही. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसार साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 स्पर्धा ऑर्गनायझर सतीश शेठ म्हात्रे, संजय शेठ म्हात्रे, विजय पाटील, समीर दलवी आणि निलेश शेठ भोईर, किशोर पोरजी यांच्या वतीने तुला वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा. सन्मानित केलं जाईल या दोन्ही कलाकार ज्यांनी आज खऱ्या अर्थाने कोली गीत भारत आपली मराठी जी संस्कृती आहे परंपरा आहे आगरी कराडी कोली आज साक्षात त्यांचा हेतूची सन्मानित केलं जाईल. प्रसाद बेलोसे आणि विपुली गाडगे तुम्हाला दोन्ही कलाकारांचं मनपूर्वक स्वागत आणि आपल्या यथोचित गौरव. आमच्या स्पर्धेमध्ये ज्यांची खूप काही मेहनत आहे एक लेजंड क्रिकेटर किशोर पोरजी धानसर यांच्या शुभास्ते आपल्या दोघांचाही इथे गौरव केला जात आहे की कादव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू नृत्य क्षेत्राला याप्रमाणे तुम्ही इथे योगदान दिलं. धन्यवाद महागुरु. मी पंचांना सुद्धा आणि खेळाडूंना सांगेन थोडा स्पीडअप करा कारण हे सामने संपल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला नाईट मॅचना जायचं आहे बऱ्याचशा समालोचकांना. यामुळे आपण स्पीडअप ठेवणं गरजेचं आहे. आमचे या ठिकाणी यूट्यूब ऑपरेटर आमचे कृष्णदादा फॉर्च्यून इव्हेंट मी सर्व प्रेक्षकांना जे माझ्याबरोबर ऑनलाईन जुळलेत त्यांना विनंती करतो ह्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि कृष्णदादांच्या ह्या चॅनलला मोठं यश मिळू द्या ही आम्ही भगवंतचरणी आणि गणपती बाप्पांच्या समोर ही प्रार्थना करतो. चला आपण चौथं षटक पाहण्यासाठी उत्सुक आहात. पहिला षटक या षटकातला पहिला चेंडू यावेळेस चांगला चेंडू कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये चेंडू तटवतो. एक क्रिकेट मधलं सौंदर्य या ठिकाणी आपण कव्हर ड्राईव्ह पाहिला. एक धाव पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील पूर्ण झाला. धावा 2 मिळत आहेत. 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहिलेत संघाची स्थिती या ठिकाणी झाली ती मात्र 2 बाद 42 धावा. षटक क्रमांक 4 आणि शेवटचं षटक आहे. 4 सामन्यांचा हा दुसऱ्या फेरीतला शेवटचा या ठिकाणी सामना आपण अनुभवतो. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो होतोय आणि या ठिकाणी नक्कीच तो पूर्ण देखील झालाय. आणखी 2 धावा मिळत आहेत या संघाला. पडले संघाला 2 धावा मिळतात. 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होती ती 2 बाद 44 अशी. या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी कैलास दादा आणि त्यांचे बंधू किशोर दादा यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानेन. त्यांनी सुद्धा मला इथे समालोचन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी लाख धन्यवाद त्यांचा सुद्धा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा चेंडू या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेने जातो. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच झालेलं आहे. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतो या संघाची स्थिती होते या ठिकाणी ती 45 धावा होत आहेत. चांगली स्पर्धा अतिशय उत्कृष्ट. काटई विरुद्ध पाडले हे 2 जवळचे गाव आहेत आणि त्या दोन्ही गावातील ही आकर्षक लढत आपण या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. याच्यानंतर नक्कीच महागुरू असतील किंवा आमचे योगेश दादा या सर्वांना ही
आजचा दिवस इथे समाप्त करून परत एकदा नाईट मॅचला जायचं आहे. आता खऱ्या अर्थाने ह्या दोन्ही यावेळेस चांगला चेंडू आपण पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होईल कारण की पहिली धाव ही एकदम जोरात घेतली होती त्यामुळे दुसरी धाव सुद्धा इथे शक्य झालेली आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. तर इथे धरणा गावातील एक शांततेचे प्रतीक बालाराम मडवी क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. साक्षी स्टार क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेसचा चेंडू चांगला चेंडू आहे. कोणत्या प्रकारची धाव नाही. चेंडू निर्धाव जातोय आणि धाव संख्या मात्र या ठिकाणी स्थिर राहते ती 47 या अंकावर. चांगली धावसंख्या म्हणता येईल. आपण 4 षटकात जवळपास जर 50च्या आसपास धावा केल्या ना तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ आहे ना थोडासा प्रेशरमध्ये पण नक्कीच येऊ शकेल. तर काटई संघ सुद्धा एक ठाणा जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली विभागातील एक चांगला संघ आहे. इथे काय होतंय फलंदाज मात्र इथे बाद होईल यष्टीचित करण्याचा प्रयत्नात तो यशस्वी देखील या ठिकाणी झालेला आहे. आणखी एक धक्का पडले संघाला आणि काटई संघाला आणखी एक सफलता मिळते. धाव संख्या आहे ती 3 बाद 47 धावा. सन्मान केला जाईल. काशीनाथ पाटील खेरेने आणि रतन गोंधली या दोन्ही व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. आणि बालाराम मडवी जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने काश्मीर से कन्याकुमारी हर घर घर में है पहचान हमारी या बाला मडवी आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. सर्व बघा मॅनेजमेंट कंपनी करता जना ही सर्व व्यावसायिक क्षेत्रात अग्रेसर असणारी सर्व मंडळी पाहतो की आमचे किशोर पोरजी त्यांना फोकस करतात. संपूर्ण आमचे सतीश शेठ म्हात्रे संजय शेठ म्हात्रे विजय पाटील समीर दलवी निलेश भोईर यांच्या वतीने आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही इथे स्वागत करत आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया. बघा गजर होते ते. थँक्यू सो मच महागुरु. आमची स्पर्धा तुम्ही पाहतात मित्र. गेल्या 3 दिवस तुम्हाला स्पर्धेचं शानदार आयोजन पाहायला मिळेल. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार चषक 2025 शानदार पर्वाने या स्पर्धेला खास सक्सेसफुल करण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल मॅनेजमेंट मध्ये तर वन मॅन आर्मी किशोरदादा पोरजी. त्यानंतर आपण पाहतोय सहकार्य राहिले कैलासदादा पोरजीचं देखील मनपूर्वक आभार. आमचे मित्र खरं तर दर्शन वावेकर सलमान शेख तुषार त्यानंतर धनराज गोंधली प्रतीक पाटील अलंकार पोरजी रुपेश गोंधली उमेश माई विकास पोरजी सागर पोरजी त्यानंतर डोनाल्ड पोरजी राहुल पोरजी ओमकार पोरजी संकेत गोंधली निलेश पोरजी विकास पोरजी साहिल सनील घरत आणि तेजस गोंधली या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. खरं तर महागुरु या स्पर्धेमध्ये खेळपट्टी बनवण्यापासून तर हे ग्राउंड आखण्यापर्यंत या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू. थँक्स योगेश मडवी. अतिशय खरं अर्थाने त्यांचा आपल्याला आभार सुद्धा व्यक्त करावे लागतील. बालाराम मडवी या आपला सन्मान समीर शेठ दलवी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. बाला या बालाराम दलवी धरणा
निलेश दादा सालुंके यांचा सन्मान केला जाईल. बाला म्हणजे खऱ्या अर्थाने बघा, जिथे संघर्षांच्या क्रिकेटच्या विचारांची वस्ती तिथे आमची दोस्ती. बालाराम मडवी, कश्मीर से कन्याकुमारी, हर घर घर में है पहचान हमारी. बालाराम मडवी या निलेश दादा या आपला सन्मान केला जाईल. काशीनाथ पाटील आणि रतन गोंधळी या आपला सन्मान केला जाईल. वर टू कॉमेंट्री बॉक्स योगेश मडवी. जितू पोटजी यांचं आगमन झालेलं आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस जितू पोटजी, आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. 48 धावेचं स्वप्न मनाशी बाळगून सलामी जोडी काटी संघाकडनं रवाना झाली आहे. पहिला चेंडू पॅडसूप करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय पाठीमागे, अगदी फाईन लेगच्या रिजन मध्ये बॉल स्टॉप झालाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा कॉल होता परंतु इकडे नकार दिलाय. 2 धावेने अकाउंट ओपन केलं, 2 धावेने श्रीगणेश केला. धावांची सुरुवात झाली. खरं तर टार्गेट आपण पाहिला 4 षटकांच्या लढतीमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम पडलेनं केले 47 तर 48 टार्गेट मैदानावरती आहे. दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर या लढतीत मधून जो संघ जिंकेल खरं तर सेकंड राऊंड मधून तो अंतिम राऊंड खेळणार आहे. आजच्या दिवसातील खरं तर ती शेवटची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दर्शन वावेकर यांची सुद्धा खूप मेहनत आहे मैदानासाठी. इथे द्वारकानाथ वावेकर यांचा सन्मान केला जाईल. बघा, शेवटची लढत म्हणजे तुम्हाला एक एक पॅक मारूनच मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. द्वारकानाथ वावेकर आपण स्टेजवर यावं. संतदादा फोरजी तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने. नाही, स्पर्धा म्हटली की भरपूर एन्जॉय आहे, कारण ही स्पर्धा कोणाची तर आमचे सतीश शेठ मात्रे आणि संजय दादा मात्रे यांची स्पर्धा आहे. त्यामुळे आज प्रत्येकाला एन्जॉयमेंट असेल. पीने वाले को महागुरु मौका चाहिए, यस बहाना चाहिए. बॉल चांगला, यावेळी स्पॅडवरती होता. अपील स्ट्रॉंग, अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. ये ठंडी का महीना और कोहरे का मौसम, एक बोतल तुम्हारा तो एक बोतल हमारा, सबका साथ सबका विकास, अपनी बोतल अपना ग्लास. यावेळीचा प्रहार पुन्हा एकदा, बॉल चाललाय मिड विकेटला, सीमारेषा बाहेर येतोय शानदार चौकार. 48 धावेचं मोठं टार्गेट जरी असलं तरी आमच्यामध्ये ती ताकद आहे, आमच्यामध्ये ती धमक आहे आणि त्यासाठी काटी संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लढतायत. पुन्हा प्रहार, यस इज दॅट इज नासिओ. मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉल न पाठवलाय, सीमारेषा बाहेर, ब्रँडेड षटकार. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती. चौकार नंतर षटकार, काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ स्वप्न बांधून आलेत उराशी या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं. ही चमचमती ट्रॉफी कोण उचलणार, या स्पर्धेतनं कोण सुपत्रीमध्ये जाणार, यासाठी लढत आपण पाहणार. मैदानावरती एका बाजूला पडले तर दुसऱ्या बाजूला काटे, काहीशा अंतरावरती असलेली दोन गावं, परंतु आज एकमेकाविरुद्ध मैदानाच्या आतमध्ये लढतायत. बॉलला पुन्हा एकदा प्रहार केलाय, पुन्हा एकदा बॉल वाईड स्लॉंगांच्या डोक्यावरनं हवाई सबर, सीमारेषा बाहेर षटकार. माझ्या राजाचं राजपण चालू होतं. सो
सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून सकाळी आपण छत्रपती शिवरायांचं पूजन केलं, गणपती बाप्पाचं पूजन केलं. कारण कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करताना गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवरायांचं पूजन केलं जातं खरं तर. आणि आज देखील या स्पर्धेची सुरुवात झाली. शून्यातनं स्वराज्य निर्माण करणारा आणि आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवराय. काय सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून येतात. ओमसाई डीजे साऊंड सिस्टम सागर पडवल यांचं देखील कौतुक केलं पाहिजे, प्रवीणचं देखील कौतुक केलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी पहिल्याच दिवसामध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे संगीत डीजेच्या माध्यमातून येतात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा आल्या. आता समीकरण आपण पाहिलं तर केवळ 29 धावेची आवश्यकता असेल. येणारे 18 चेंडू. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. संघर्ष करायचा आहे का दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत. त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. येणारे चेंडू आता 18, आवश्यकता आहे 29 धावेची. जिंकण्याचा दाज केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे पार्टनरशिप केला. यावेळेस बॉल स्कोरलेक रिझन मध्ये फिल्डर आले, जोपर्यंत बॉल उचलून फेक करते तोपर्यंत पुन्हा 2 धावा मिळाल्या. सिंगल, डबल, चौकार, षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय. आणि नक्कीच दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळत असताना आता सामना 17 मध्ये 27 ची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पर दुनिया कायम. येणारा सामना देखील त्या प्रकारे पार्टनरशिप करायचा. पॅडवरती बॉल, अपील उत्साह जास्त, अपिलामध्ये आत्मविश्वास कमी. कारण लेग बिफोरचा अपील केल्यानंतर पंचांना 3 गोष्टी पाहाव्या लागतात. लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर तर उंची किती आहे. आता ते चेंडू पंचांनी सांगितलं की लेग स्टंप मिस करणार होता, त्यामुळे पंचांनी नॉट आउट घोषित केलाय. एकूण धावसंख्या 1च्या मदतीनं 22 धावा. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. यावेळीचा प्रहार ऑफसाईडला अगदी स्क्रीनच्या समोर बॉल चाललाय, सीमा रेषा बाहेर. पुन्हा एकदा आक्रमण, अजून एक चौकार. थँक्यू. 3 चेंडू 3 चौकार आणि 3 बॉल 3 षटकारांसाठी देवेंद्र दादा मोकाशी यांच्याकडून प्राइज आहे 3000 रुपयाचं. त्यांचं देखील कौतुक करूया. नक्कीच आज या ठिकाणी बरेच सारे मान्यवर तुम्ही पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये आमच्या सोबत जॉईन झालं. हे खरं तर प्रेम होतं. सतीश दादा मात्रे आणि संजय दादा मात्रे यांच्यावरती असलेलं हे अपार प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर आज सगळे मावणे मंडळी तुम्ही पाहिली. आज प्रेक्षकांना मेजवानी, उद्या देखील सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था, सुंदर आणि नीटनेटकं आयोजन. बॉल हवे तर मिस्टर आमिंग स्वतः गोलंदाज पोहोचलेत सिली मिडॉनला आणि जेल टिपलाय. खेळ समाप्त. पहिला गडी बाद. धावसंख्या स्कोरबोर्ड होती 1 गडी बाद 26 धावा. म्हणजे रायगडचं दानसर आणि तिथे सुरू असलेली स्पर्धा. रायगड म्हणजे आपला अभिमान. छत्रपती शिवरायांनी खरं तर राज्याभिषेक त्यांचा झाला रायगडावरती आणि रायगड जर कोणी बांधला असेल महागुरु तर हिरोजी इंदोलकर. नक्कीच चर्चा करू त्याबद्दल देखील. उलटा चेंडूला प्रहार, हा बॉल मुझे मार हे सांगत असताना त्याने ठोकलाय. बॅकवर्ड स्कोरलेगच्या डोक्यावरनं बॉल सीमा रेखा बाहेर. अजून एक षटकार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. आणि सोमच्या बॅटमधून अजून एक षटकार. षटकाराबरोबर टीमची टोटल तर वेगानं पुढे चालली. स्कोरबोर्ड होती धावा लागलेत 32 फक्त. आता 16 धावेची गरज आहे.
13 चेंडू इथे गरज आहे फक्त 16. मॅच आता संपला नाहीये कारण मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. बॉल ऑप्शनच्या बाहेर दिशाहीन वाईटचा इशारा आलाय. दिशा खराब तर दशा खराब असं म्हटलं जातंय कारण आम्ही नेहमी क्रिकेटमध्ये सांगतो ना की दिशा खराब तर दशा खराब आणि दशा खराब झाली तर मॅच जिंकणं तुम्हाला कठीण होणार. मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. जो सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्ग पाहतायत, दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतायत. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. दुसऱ्या धाब्यासाठी पाहावं लागेल. थोडासा खराब होता परंतु पोहोचलेत की नाही हा प्रश्न आता तिसऱ्या पंचांकडे. मेन अंपायर डिसिजन आउट आहे परंतु आपण तिसऱ्या पंचांकडे देखील जाणार आहोत. ग्राउंड फील्ड अंपायर डिसिजन आउट आहे परंतु आपण तिसऱ्या पंचांना आता हा प्रश्न विचारला आणि तिसऱ्या पंचाने देखील काही क्षणातच उत्तर दिलंय. आउट OUT बॅट्समन आउट आणि आता समीकरण राहिले 14 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत त्या ठिकाणी 12 चेंडू आणि 14 धावा. सामन्यामध्ये खरं तर काटेरी संघाची पकड मजबूत झाली आहे परंतु येणारे षटक जर मैदानावरती पडले संघाने चांगलं फेकलं, येणाऱ्या षटकामध्ये पडले संघाची कामगिरी चांगली राहिली तर मात्र या मॅच मध्ये नक्की कमबॅक होईल. परंतु येणाऱ्या षटकामध्ये जर काटेरी संघानं 9 ते 10 धावा जरी केल्या तरी सामना काटेरी संघाच्या बाजूने होऊ शकतोय. पण तुम्ही महागुरू असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये आणि जर आणि तर शिवाय क्रिकेटही नाहीये. तर येणारे 12 चेंडू आता 14ची गरज आहे. नाम तिचे हे मुखात घेता नाव त्याचे हे मुखात घेता रानावनात उन्हातानात गवते शिराव सावली या दासर गावाला पावली, दासर गावाला पावली सत्वाची गावदेवी माऊली, दासर गावाला पावली सत्वाची गावदेवी माऊली, दासर गावाला पावली सत्वाची गावदेवी माऊली. थँक्यू. क्वालिटी स्पर्धा, स्टँडर्ड स्पर्धा महागुरू आपण पाहिलं की या स्पर्धेमध्ये सर्व काही आहे. कौतुक केलं पाहिजे आयोजन कमिटीचं आणि खास म्हणजे या आयोजन कमिटीचं मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे. मॅनेजमेंट कशी असायला पाहिजे, संघ कोणते बोलवायचे, काय करायचंय या सगळ्या गोष्टी करताना किशोरदादा पोरजे यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. जय गणेश व दानसरच्या सर्व प्रतिनिधींचं देखील कौतुक करायला पाहिजे. तर त्यांच्या स्वप्नातून साकारली, त्यांच्या परिश्रमातनं साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आणि एकीकडे आपण बघतोय सतीश शेठ मात्रे आणि संजय शेठ मात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा साक्षी स्टार चषक 2025 शानदार पर्व. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळत आहेत. डू अँड डाय करता येणारे समीकरण 12 चेंडू आणि 14ची गरज आहे. शॉर्ट लाईनचा चेंडू पुल केलाय, शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. काय सुंदर फटका, बॉल सीमारेखा बाहेर षटकार आणि आता राहिलेत 11 चेंडू, फक्त गरज आहे 8 धावेची. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ बाव. काय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉलवरती स्वागत केलं गोलंदाजचं आणि मॅचचा निकाल आपल्या बाजूने घेतला कारण आता 11 चेंडू मध्ये फक्त 8 धावेची गरज आहे. 11 चेंडू 8 धावा. क्रिकेटचा खेळ मित्रांनो जो कधी कुणाला हसवेल आणि कधी कुणाला रडवेल परंतु इकडे रडवलाय. 2 चेंडू 2 षटकार ठोकर सामना काटई पोटीपत संघाच्या बाजूने आता मजबूत झालाय. बघा फलंदाजीची गरज आहे. योगेश ते फलंदाजांनी लागोपाठ 2 षटकारांची आतषबाजी केलेली आहे. साक्षी इंटरप्राइजेस मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय सतीश माते साहेबांच्या वतीने 3000 रुपयाचं बक्षीस आहे. येणाऱ्या चेंडूवर जर षटकार मारला फलंदाजाने तर सतीश माते साहेब इनामपुरी 3000 रुपयाचं बक्षीस त्यांच्या वतीने दिलं जाईल. क्या बात आहे. बघा मी त्यासाठी सांगितलं महागुरु की स्पर्धा क्वालिटी आहे, स्टँडर्ड आहे. इकडे बॅट्समन आउट झालाय. येस, बॅटकट इशारा आलाय, नक्कीच नॉट आउट असेल. खूप चांगली स्पर्धा. बघा बक्षिसांची खैरात केली गेली आहे, कौतुक केलं पाहिजे. महागुरु खरं तर असं म्हटलं जातं ना की जेब में मनी हो तो कुंडली में शरी होने से कोई फरक नहीं पडता. योगेश आता जर फलंदाजाने येणाऱ्या चेंडूवर जरी षटकार मारला तरी सुद्धा सतीश माते साहेब यांच्या वतीने 3000 रुपयाचं बक्षीस इथे दिलं जाईल.
यस महागुरु मग सांगितलं ना की जेब में हो मनी तो कुंडली में शनी होने से कोई फरक नहीं पडता. गरज इकडे फक्त 2 धावेची आणि सामना पूर्णपणे टीम काटेही पोटी बस. आणि खरं कैलास दादाच्या चेहऱ्यावरती बघा किती हसू आहे, कारण भाईंचा संघ आहे, त्यांचा आवडता संघ आहे. इकडे चांगला बॉल, एकतर धाव मिळणार, परंतु आता केवळ 1 धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. कारण आपण पहिल्यांदा भाईंनी पहिली संकल्पना आणली पोटी प्लसची, 1 धाव आरोग्यासाठी. महागुरु खरं तर आज आपण पाहतो जुनं क्रिकेट पुन्हा एकदा जागा झालंय आणि 1 धाव आरोग्यासाठी ही पोटी प्लसची संकल्पना पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळते. आणि गेलेलं जुनं क्रिकेट पुन्हा मैदानात उतरलंय. सुंदर क्रिकेट. चला सामना जिंकलाय मैदानावरती आणि आजच्या अंतिम राऊंड मध्ये प्रवेश केलाय टीम काटे पोटी प्लस. अभिनंदन. हार्ड लक टीम पडले संघ, तुमचा आम्ही आभार व्यक्त करू आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. तर उत्तर शिव क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. काटाई क्रिकेट संघ आपण यावा. मान्यवरांचा आपण इथे सन्मान करू. सुरेश पोटजी सर या, आपला सन्मान. सुरेश शिंदे साहेब यावा, आपला सन्मान इथे केला जाईल.